तर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे। आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय, सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांची बैठक सध्या सुरू आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाची गुप्त बैठक सध्या सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत, गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात गेल्या 15 मिनिटांपासून एक गुप्त बैठक सुरू आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी बैठक घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची यावर देखील खलबतं सुरू आहे। जरांगे पाटील ज्या पद्धतीनं नेत्यांना शिवीगाळ करतायत, शिवराळ भाषेचा त्या ठिकाणी वापर केला जातोय, यावरती खेद सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे आणि संताप व्यक्त केला जातोय। यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही मिळून काही महत्त्वाचा निर्णय घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जरांगे पाटील यांच्या मागे किती टक्के मराठा समाज आहे यावर सरकारची पुढची दिशा ठरणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सरकार आता ऍक्शन मोडमध्ये आहे आणि नेमक्या त्रुटी काय काय राहिलेल्या त्या कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातील, मराठा समाजामध्ये चुकीचा एक संदेश सरकारबाबत जायला नको याची देखील दखल सरकार घेणार आहे। मात्र सरकार आता ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि महत्त्वाच्या घडामोडी येत्या 2 ते 3 तासामध्ये घडतील असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे गुप्त बैठकीमधून बाहेर आल्यानंतर एक कॅबिनेट बैठक होणार आहे। या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा महत्त्वाचे निर्णय होतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री स्वतः याबाबतचा खुलासा करतील आणि नेमकी काय भूमिका सरकारची असणार आहे जरांगे पाटील यांच्या बाबतची ती सुद्धा स्पष्ट करणार आहे। नक्कीच गिरीश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।